स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती. मी रमाकांत शिंदे घेऊन आलो आहे एक नवीन ब्लॉग. आणि आजचा हा ब्लॉग आपला असणार आहे मुंबई ते शिर्डी. आणि हा प्रवास आपण लास्ट टाइम केला होता तो रेल्वेने केला होता, पण यावेळी आपण प्रवास हा करणार आहोत तर ट्रॅव्हल्स म्हणून. आणि ही ट्रॅव्हल्स आपण रेड बसच्या ॲपमधून बुक केलेली आहे. आणि आपली बोर्डिंग आहे चामराजनगरवरून, म्हणजे घाटकोपरच्या इथे आपण आलो आहोत. चामराजनगरवरून आपली ट्रॅव्हल असणार. आपण ही बोर्डिंग करणार आहोत 12:15 वाजता. आणि आपल्यासोबत बघा आपण कोण कोण असणार आहोत, तुम्ही तुम्हाला दाखवतो. इकडे बघा, मयंक आहे, प्रतिभा आहे, आरव, हाय करा. तर आपली ही बस येणार आहे थोड्या वेळामध्ये, 10-15 मिनिटांमध्ये. तर आपण बसमध्ये भेटूया. चला तर मग. मित्रांनो इथे बघा, आपण आता ट्रॅव्हल्स पकडली आणि आपण आपली सीटवरती बसलोय. आणि इकडे बघा मयंक, आरव आणि प्रतिभा. तर आपण आपल्या डेस्टिनेशनवरती निघूया. शिर्डीमध्ये आपण भेटूया. आपण इथे यांची मजा चालू आहे. मयंक बघा, जस्ट आपला स्टॉप आला आहे. शिर्डीत आपण पोचलो आहे. तर आपण उतरूया आणि इथून आपण स्तंभच्या रूमकडे जाऊया. चला. खूप थंडी आहे आणि इकडे मयंक बघा, पूर्ण झाकून ठेवलं त्याला मी असं. खूप थंडी आहे. सकाळचे नाहीतरी 6:30 वाजलेत. आपण निघालो धर्मशाळेकडे, भेटू तिकडे. आणि आता आपण चालू धर्मशाळेकडे. बघूया रूम तिकडे अवेलेबल आहे का, कारण की आज संडे असल्यामुळे बहुतेक रूम खाली नसतात, सगळे फुल असतात. आणि ऑनलाईन चेक केलं तेव्हा पण फुल होते. आता तिकडे जाऊन आपण प्रत्यक्षात बघूया किती रूम खाली आहेत की नाही, मग पुढे काय करायचं ते. चला तर. आपण आता साई आश्रममध्ये आलोय. आता आपण इथे बघूया रूम खाली आहेत की नाही. बरेच वेटिंग मध्ये दिसतात आहे. बघूया रूम खाली आहेत की नाही. रूम आपल्याला भेटलेला आहे. म्हणजे आपण आता ही पावती भरायची. ही बघा, ही पावती भरून आपल्याला इथे सबमिट करायचं. ही आपण ऑफलाईन मधून काढलेली पावती आहे. रूम अवेलेबल असल्यामुळे आपल्याला ही रूम भेटली आहे. फक्त 250 रुपयामध्ये इथे आपल्याला धर्मशाळेचे रूम भेटतात. फायनली आपल्याला हा रूम भेटलाय, तुम्ही बघा. चला, आता आपण आता निघालोय ए विंग कडे. आपला रूम आहे ए विंग मध्ये आहे. आणि ए विंग मध्ये एसीचा रूम भेटला आपल्याला, कारण की नॉन एसी अवेलेबल नसल्यामुळे एसीचा रूम आपल्याला घ्यावा लागलाय. कारण की नॉन एसी साठी बराच वेळ अजून थांबावं लागेल आपल्याकडे, इतका वेळ नाही आज. तर आपण आता नॉन एसीच्या बदली आपण एसीचा रूम घेतलाय 600 रुपयामध्ये. चला रूम वरती भेटूया. लास्ट टाइम आम्ही इकडे या जे विंग मध्ये थांबलो होतो बघा. त्याच्याच अपोजिट मध्ये समोरच हा ए विंग आहे इथे. आणि आपली हा इथेच रूम आहे या बिल्डिंग मध्ये. अशा पद्धतीने एंट्री होते. तिथून एंट्री झाल्यानंतर आपल्याला पुढे जायचं. मित्रांनो आता आपण चाललोय चहा आणायला. चहा आणि मायांसाठी दूध. आणि नाश्ता वगैरे करून झालं की मग
आपण निघणार आहोत बाबांच्या दर्शनाकडे, मंदिराकडे जाणार आहोत. आता तुम्ही बघू शकता समोर किती लाईन आहे इथे बघा. अशा प्रकारे कॅन्टीनसाठी कुपनसाठी आधी कुपन घ्यावं लागतं इकडनं. कुपन घेतल्यानंतर मग या बाजूला आपल्याला चहा, दूध, कॉफी, पाण्याची बॉटल इथे भेटेल. तिथे चहा आणि दूध घेतले आपण आणि 2 पाण्याच्या बॉटल घेतल्या बघा. हे पिशवीमध्ये भरत होतं. पाणी 2-3 वाजता ना गरम जास्त झालं तर तुम्ही मग चहा आणि दूध आहे, इथे पाणी तापतं. स्वागत आहे मित्रांनो तुमचं. आता आम्ही तयार झालो इकडे बघा आणि आता आम्ही निघालो दर्शनासाठी मंदिराकडे. संस्थेच्या बाहेर म्हणजे धर्मशाळेच्या बाहेर आपल्याला आता तिकडे ऑटो भेटेल किंवा इथून बस असेल ती बस पकडूया किंवा ऑटो पकडूया आणि आपण आता निघूया मंदिराकडे. बघूया आज किती गर्दी असेल. आज रविवार असल्यामुळे गर्दीचा आपल्याला काय अनुभव नाहीये, पण बघूया. चला तर आता आम्ही रिक्षा पकडली आहे मंदिराकडे जाण्यासाठी धर्मशाळेपासून. शेअरिंग ऑटो असते आणि बसेस पण असतात, पण आम्ही बसची वाट न बघता इकडे ऑटो पकडली आहे. आता ती मंदिराकडे जातो आम्ही आणि इथून एक किलोमीटरच्या अंतरावरती मंदिर आहे. त्यामुळे रिक्षाचे 40 रुपये घेतात. चला तर मंदिर परिसरात भेटू आपण. इकडे बघा पेड दर्शन आहे. तुम्ही पेड दर्शन करून डायरेक्ट पास घेऊन दर्शन करू शकता. ही अशी ऑनलाईन मशीनमधनं तिकीटं काढावं लागतात इथे बघा. आणि याच्याच पुढे बाजूला म्हणजे या मोबाईल लॉकर आहे आणि याच्या पुढे मोबाईल लॉकर आहे. परत आपली चप्पल स्टँड आहे तिथे बघू शकता तुम्ही. आज संडे असल्यामुळे बरेच गर्दी आहे. तर आता आपण पण लवकर बघूया मोबाईल ठेवायला आणि चप्पल ठेवून दर्शन करूया. आम्ही अशा प्रकारे स्पेशल एंट्री दर्शनचा पास घेतला होता जो 1चा टायमिंग होता आणि आमचं एक 15 मिनिटामध्ये दर्शन झालं. मित्रांनो दर्शन झालं आमचं, एक 15 मिनिटामध्ये दर्शन झालं आणि स्पेशल दर्शन एंट्री पास घेतल्यामुळे 15 मिनिटामध्ये दर्शन झालं. आणि या संडे असल्यामुळे खूप गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही लोकांनी पास घेतला. 200 रुपयाप्रमाणे प्रत्येकी 2 पास घेतले आम्ही. त्याच्यावरती आम्ही दोघं आणि आरव आणि मयंकला फ्री होता. लहान मुलांना फ्री आहे. आणि आमचं दर्शन छान झालं, खूप मस्त झालं. आणि आता आम्ही निघालो जेवणासाठी. चला मंदिर या बाजूला आहे इकडे आणि आपल्याला या बाजूनी सरळ या बाजूला जायचं आहे आणि इथून आपल्याला हा लेफ्ट घ्यायचा. इकडे साई प्रसादालय आहे, इथून लेफ्ट घ्यायचं आपल्याला आणि या बाजूला पुढे प्रसादालय आहे. हे शिर्डीतलं मुख्य साई प्रसादालय आहे. इथे अशा पद्धतीने ही लाईन असते बघा मोफत जेवणासाठी. ते बघा आम्ही इथे जेवायला आलो आणि खूप मोठी रांग आहे, तुम्ही बघू शकता इथे. तुम्हाला दाखवतो मी, बघा खूप मोठी रांग आहे असं. आणखी इथे पूर्ण पब्लिक अजून यायची आहे, भरायची आहे. बघू शकता तुम्ही.
मोठी रांग यायची आणि थोड्या वेळात आता जेवण वाढायला स्टार्ट होईल. अशा पद्धतीने जेवण आता वाढलं जातं. बघू शकता तुम्ही. प्रसादामध्ये 2 शिरा देतात तिथे. इथे अशा पद्धतीने डाळ भात वाढायला सुरुवात करणार आहे. हे बघा, हे बघा, थोडासा द्या. अशा पद्धतीने हे जेवण आहे. बघू शकता. बघू शकता किती प्रमाणात लोक बसली इथे. झूम करून दाखवतो तुम्हाला. बघा. एकदम रिअल मध्ये वाटतो ना अगदी. आणि याच्या आतमध्ये जेवण बनवायचा नियोजन चालू आहे. चपात्या वगैरे आतमध्ये बनतात इकडे. मित्रांनो, आमचं छानपैकी जेवण झालंय आणि आता आम्ही निघालो आपल्या रूमवरती. खूप छान जेवण होतं आणि छान पद्धतीने ते जेवण वाढण्यात आलं. खूप मजा आली जेवायला आणि मयंकनी पण थोडासा प्रसाद खाल्ला. हा, बघितली मयंक आमची कशी पप्पी येतो. गुड बॉय, तो गुड बॉय ना बाबू. तो मयंक आमचा गुड बॉय आहे. आणि इकडे हा बघा, हा मोठा बॉय है ना बाबू. आता आपण रूम वरती भेटूया. चला. इथून ही अशी बस आहे जी साई प्रसादालयापासून ही बस आहे जी शाही आश्रमपर्यंत आपल्याला नेते आणि आश्रमात आपल्याला ती सोडते. ही बघा, दिसली. अशा पद्धतीने आहे. आता इथून आपण साई आश्रमकडे म्हणजे आपल्या भक्त निवासाकडे आपल्या रूमकडे जाणार आहोत. तर भेटू आपण रूमवर. अशा पद्धतीने इथे ही बस थांबवते. साई प्रसादालयापासून तो साई आश्रमपर्यंत अशा बसेस आहेत. आणि आता हे बसमध्ये चढणारे इथे रांग लावून आहेत बघा. तर ही बस परत साई प्रसादालयाकडे जाणार आहे. मित्रांनो, फायनली आम्ही आमच्या रूम वरती आलोय. इकडे बघा, इथे मयंक नॉन एसी खाली नसल्यामुळे आपण हा रूम घेतलेला आहे एसीचा. काय करणार, पर्याय नव्हता आपल्याकडे. आणि चला तर मग भेटू आपण संध्याकाळी. मित्रांनो, रात्रीची आपली बस आहे, ट्रॅव्हल्स आहे, त्याच्यामुळे पटकन आता आपण निघालोय. 8:15 8:30 वाजले. आपण आता निघालोय जेवायला. जेवण करू, थोडंसं काही खरेदी करू आणि मग परत आपल्या रूमवरती येऊन आपण बॅगा वगैरे घेऊन मग आपण जाऊ आपल्या बसकडे.
चला तर मग भेटूया. मित्रांनो, आपण रूम चेकआउट केला आणि आपण आता रोडवरती चाललोय, कारण की आपल्याला आता ट्रॅव्हल्स पकडायची. इकडनं आता ऑटो करायची आणि ऑटो करून आपण आता आपल्या ट्रॅव्हल्स ऑफिसमध्ये जाऊया. तिकडे इकडनं 1-2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. चला तर मग भेटू आपण ट्रॅव्हल्स मध्ये. चला राव. समोरच आपली गाडी लागली. ओके ठीक आहे. इथे आपली सीट आहे, ही बघा. इकडे आपली सीट आहे. खाली उतर बाबू, इकडे उतरा. मयंक बघा, मयंक काय करतोय? मयंक आम्ही दोघं बू. अशा पद्धतीने ही बस आहे. बघू शकता इथे बघा, अशा पद्धतीने ही ट्रॅव्हल्स आहे. आणि असे 2 ब्लँकेट भेटलेत आम्हाला. हा बघा, हे 2 ब्लँकेट आहेत. इथे मयंकची मस्ती चालू आहे. इकडे आरव आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला, हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनेलला आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच तुम्ही प्रतिक्रिया कळवा. भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.